पोलीस आले तेव्हा दार बंद होतं. खिडकीतून पाहिलं तर मुलगा पलंगावर खेळताना दिसला. दार उघडेना म्हणून पोलिसांना काही कळेना. मग दरवाजा तोडावा लागला. पोलीस आत आले तेव्हा जे पाहिलं त्यानं हादरून गेले. कारण जमिनीवर एका महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या महिलेचं वय 60 वर्ष होतं आणि ती जवळ बसलेल्या मुलाची आई होती. मग त्यानं आईलाच का संपवलं? ही विकृती यावी असं काय कारण असेल यामागं? पोलीसही चक्रावले. ज्या हत्याराचा त्यानं त्यासाठी वापर केला तो कैरी कापायचा अडकित्ता होता. नेमकं काय घडलं? सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्वाती पाटील. ही बातमी तुम्ही पाहताय लोकमत.com वर. पोटच्या मुलानंच आईला संपवलं. त्यामागं जे कारण आहे त्यानं राज्य हादरून गेलंय. हादरवणारी ही घटना घडली आहे अहिल्यानगरमध्ये. सावेडी उपनगरातल्या नवले नगर परिसरात भर दुपारी घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. तो दिवस होता मंगळवार 17 फेब्रुवारी दुपारी 3 वाजता. स्थानिकांना शेजारच्या घरात भांडणाचे आवाज आले. नंतर मात्र आवाज बंद झाला. पण तिथं काहीतरी विपरीत घडलंय असा स्थानिकांना अंदाज आला. त्यामुळे तात्काळ पोलिसांना याबाबत कळवण्यात आलं. माहिती मिळाली तशी पोलीसही आले. पण घराचा दरवाजा बंद होता. दार ठोठावलं तरी कुणी उघडत नव्हतं. म्हणून पोलिसांनी खिडकीतून पाहिलं तेव्हा त्यांना एक मुलगा दिसला जो गोट्या खेळत बसला होता. दार उघडण्यासाठी सांगूनही त्यानं दार उघडलं नाही. अखेर पोलिसांनी दरवाजा तोडला आणि ते आत शिरले. घरात जे चित्र दिसलं त्यावरून पोलीसही हादरून गेले. कारण पलंगावर एक 33 वर्ष वयाचा मुलगा गोट्या खेळत बसला होता, तर खाली जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह पडला होता. मृत महिलेचं नाव बेबी गवारे असं आहे, तर तिचा जीव घेणारा तिचाच मुलगा सुहास गवारे असल्याचा संशय आहे. पोलिसांनी सुहासला अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार गवारे कुटुंब हे कोपरगाव तालुक्यातलं आहे. सध्या ते नवलेनगर भागात भाड्याच्या खोलीत राहत होते. सुहासच्या वडिलांचं निधन झालंय, त्यामुळे सुहास आणि त्याची आई दोघंच तिथं राहत होते. दुसऱ्यांच्या घरी स्वयंपाकाचं काम करून त्या घर चालवत होत्या. मुलाला नोकरी मिळत नव्हती आणि त्याचं लग्नही जुळत नव्हतं. त्यामुळे तो वैफल्यग्रस्त झाला होता. मुलगा आईकडे सतत पैसे मागायचा. मंगळवारी पैसे दिले नाही म्हणून मुलगा सुहास आईसोबत भांडत होता. त्याच रागातून त्यानं आईला बेडरूममध्ये डांबून ठेवलं आणि मग कैरी कापण्याच्या अडकित्यानं तिच्यावर वार केले. हे वार इतके जिव्हारी केले की त्यात सुहासच्या आईचा मृत्यू झाला. दरम्यान स्थानिकांनी कळवल्यानं पोलीस आले तेव्हा सुहासनं दरवाजा उघडला नाही. त्यानं दरवाजाला आतून पलंग आणि धान्याच्या कोठ्या लावल्या होत्या. हातात कात्री, अडकित्ता, खेळण्याच्या गोट्या होत्या. हे सगळं तो पोलिसांना दाखवून स्वतःशीच बडबडत होता. आता मृत महिलेची मुलगी सुवर्णा दिगंबर घुले यांनी मंगळवारी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून फिर्यादीचा भाऊ म्हणजेच सुहास याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपीनं कैरा कापण्याचा अडकित्यानं आईचा खून केला असं फिर्यादीत म्हटलंय. दरम्यान पोलिसांनी जेव्हा या आरोपीकडे चौकशी सुरू केली त्यावेळी त्यानं माझ्याकडून चूक झाली अशी कबुली दिली आहे. पण मुलगा मनोरुग्ण असेल किंवा हे सगळं नशेत असताना केलं असेल असा पोलिसांना संशय आहे. संशयित आरोपी मुलाची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. या सगळ्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. पण ज्या मुलाला 9 महिने पोटात वाढवलं त्यानंच वार करून आईला संपवल्यानं हळहळ आणि संतापही व्यक्त होतोय. या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.